अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. कशी हाव सगळी? आम्ही बेस हाव. उम्मीद करता है बेस असाल सगळी. अल्हम्दुलिल्लाह. इंशाल्लाह. आज आम्ही रेसिपी आणला आहो. कन्न बनवणार आहे मसूरचा पुलाव. जी याने त्यातला पोटॅटो फ्राय करून टाकणार आहे. फ्राय ना जी पोटॅटो फ्राय. माशाल्लाह. तर ती सगळी सामग्री तुम्हाला दाखवेल जी काय लागणार आहे आपल्याला बनायला. सगळं एक्सप्लेन करेल. काही बोलायचं बोल कर. जी जी मसूरचा पुलाव बनणार आहे माझ्या स्टाईलनी. सगळ्यांची स्टाईल सेमच असते पण थोडाफार 19-20चा फरक होते. पण माझ्या हातचा जो मसूर पुलाव आहे तो माझ्या घरातला, माझ्या खानदानातला, माझ्या भावा बहिणीला, दिराला सगळ्याला मोप पसंत येते. शायद तुम्हाला पण पसंत येईल माझा तरीको. तुम्ही पूरा व्हिडिओ वॉच करा, स्किप करू नको आणि बघा व्हिडिओला काय काय लागणार आहे. आम्ही आवल्या वर्षाची खातो ते नक्कीच तुम्हाला पण पसंत येईल कारण आपल्याला मोप आवडते. आणि ऐशील बनवून या व्हिडिओवर आखरीपर्यंत. अल्लाह तुम्हाला सलामत ठेव. अल्लाह तुमला सेहतमंद और आफियत से ठेव. अल्लाह ताला तुम्हाला तरक्की देव. ही माझी दुआ आहे अव्वलशी व आखिर पण. चला मग बिस्मिल्लाह करूया बनवायला. व्ह्यूअर्स, आम्ही मोप दिस होता ना, आम्ही लोक मुंबईला होता, मुंबऱ्यात होता, माझ्या मायरातला होता, बहिणीस भाऊस मम्मी वगैरे वगैरे सगळ्यांच्या मंदी आम्ही लोक होतो. मोप दिस काढला त्यातला दौड भागला व्हिडिओज काढायला मिळले नव्हते आणि आम्ही लोक तरी सुद्धा 1-2-3 व्हिडिओ टाकला. भाव काही बात नाही. तेव्हा आता माझं व्हिडिओचं सिलसिला स्टार्ट झालेलो आहे. नॉनस्टॉप व्हिडिओ येणार आहेत इन्शाअल्लाह. तेव्हा ज्याने पण कोणी माझं चॅनल सबस्क्राईब नाही केला असाल ते आत्ता जाऊन ताबडतोब चॅनल सबस्क्राईब करा. तमाम व्हिडिओज वॉच करा. पसंत पडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. चला या व्ह्यूअर्स, मसूर पुलावला काय काय सामग्री लागणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यातला पहिले ते जैसा की नाव आहे मसूर पुलाव तर मग मसूरच दाखवणं जरुरी आहे. हे बघा बरोबर. हे मसूर हात माशाअल्लाह अख्खे मसूर हा. आणि त्याला जवळजवळ 2 तास मी पाण्यातला भिजवून ठेवलो होतो. त्याच्यानंतर पुलाव सांगता त्याच्यानंतर पुलाव बोलल्यावर राईसचाच पुलाव बनते. तर हे राईस आहात, कोलम राईस आहात. आता मी तुम्हाला त्याची क्वांटिटी दाखवीन. 1.25 किलो कोलम राईस आहात. त्याला जाणार आहात 1/2 किलो मसूर. ठीक आहे. ओके. 1/2 किलो मसूर आहात. त्याच्यानंतर हे हात कांदे प्याज जे की मोठ्या साईजचे मी 4 कांदे घेतलो आहे. आणि त्यांशी फक्त थोडंसं प्याज मतलब थोडंसं चिरलेलो कांदो मी बेरिस्त बनवायला घेणार आहे. बाकीचं कांदो पुलावाला फ्राय करूया जाईल. त्याच्यानंतर हे बघा टोमॅटोची साईज बघून घ्या. मग बारके नाही आहात, मग पुट्टे नाही आहात, दरमियानी साईज आहे मतलब मीडियम साईजचे आहात. ते मी 4 घेतलेत आहात. त्याच्यानंतर आता मेन इन्ग्रेडियंट्स जी आहे मसालो ज्याने की पुलाव टेस्टी होते. मी माझ्या अंदाजाने मी सगळं मसालो काढता किंवा जो पण चीज मी अंदाजाने घेता. पण तरी पण जेव्हा घेता ना ते त्याला मी मेजरमेंट करता. स्केल वेट मशीनवर मी स्केल करता. व्ह्यूअर्स, माझ्या अंदाजाने मी मिरच्या घेतल्या आणि त्या अंदाजाने जो मिरच्या घेतलेलो मी वेट मशीनवर वेट केलो तर ह्यो निघालो एक्झॅक्ट 50 ग्राम. व्हेरी गुड. 50 ग्राम. त्याच्यानंतर आला आहे. आला मी अंदाजाने घेतला, त्याला मी वेट केलो तरी 70 ग्राम निघाला. आणि हे 2 बंच लसणाचे हात जे की मोठे बंच होते. कोथिंबीर आहे ही थोडीशी मसालो वाट्याला पण घेईन आणि थोडीशी वरती स्प्रेड करूया पण घेईन. तर ह्यो झालो मसालो. त्याच्यानंतर हे खडे गरम मसाले. ह्यातला मी 3 ग्रीन कार्डामोम घेतलो, 1/2 टीस्पून जिरा घेतलो आहे. त्याच्यानंतर सिनेमॉन स्टिकचे 4 स्टिक घेतले होतात. काली मिरची घेतलो 7-8 काली मिरची आहात, 7-8 लवंग आहात. त्याच्यानंतर तूप आहे. तूप तुम्हाला जितका मतलब ऑइली लागेल त्या हिशोबाने तुम्ही तूप घ्या. मी काही सगळा तूप घेणार नाही आहे. त्यांची 2 मोठे चमच 2 टेबलस्पून फुल मी तूप घेणार आहे. 1 कप भरून ऑइल घेतली, सनफ्लॉवर ऑइल घेतलो आहे. हिशोबाने मी टाकीन. नमक आपल्या चवीनुसार आहे. त्याच्यानंतर कढीपत्ता आहे. कढीपत्ता पण मी बघायला घेता. आणि दुसरी बात की पुलाव पत्ती
जी काही बासमती पत्ती असते ती मी घियाला बागेशी तोडयाला इसरलू होतो आणि आता रात झाली आहे. बघून आता कायसा मगरीब बाद आपण लोक कायसा मानताव की मगरीब बाद झाडांना हात लावायचं नाही. अदरवाईज बागेतला भरून पुलाव पत्तीची झाडं आहात माशाल्लाह आणि खुशबूदार आहात. त्याच्यानंतर विवर्स ही बघा हे हात बटाटे. आता हे मोठे मोठे मी 5 बटाटे घेतलेत आहात. ह्याला मी 10 मिनिटं आधी हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलो आहे. त्याला आता करीन मी फ्राय. सगळ्यातला पहिले ते मी गॅस स्टोव प्री हीट केलो आहे. टोप मी प्री हीट केलो आहे यासाठी की मग हीट करायला टाइम लागेल. टोप हीट झालेलं आहे. त्यातला मी टाकीन तेल. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. पुन्हा 1 कप भरून मी तेल टाकलं व्ह्यूअर्स. तेल गरम झाला की मी थोडंसं बरिस्तो फ्राय करून घेईन. तेल गरम झालं आहे. बरीच त्याला थोडंसं तांदूळ टाकलो आहे. बरिस्तो बोला बिरिस्तो बोला एज पर युअर चॉईस. त्याला मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं आहे व्ह्यूअर्स. बरिस्तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय केलो आहे. व्हेरी गुड. काढून घेतलो आहे. आता त्याच्यातला आपण मी हे खडे गरम मसाले जे घेतलेत ते मी टाकीन. आणि त्याच्यातला कांदा सोडीन. रिवर्स कांदो तळताना मी मीठ टाकता. जवळ 1 चम्मच मी मीठ टाकलाय. त्याच्यातलं मिक्स करीन आणि त्याला थाली मारून तव्याला सोडीन. त्याच्यानंतर बटाट्याला हळद लावलो आहे. मॅरिनेट करून ठेवलेले बटाटे आता मी फ्राय करीन. त्याला मी बाजूला कढाई ठेवलो आहे. त्यातला तेल गरम करून घेतलं आहे आणि आता मी बटाटे फ्राय करून घेईन. अल्हम्दुलिल्लाह फॉर एव्हरीथिंग. माशाअल्लाह. बघा एक साईडला प्याज फ्राय होतंय आणि एक साईडला बटाटे फ्राय होतात आज. माशाअल्लाह. बघा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. खाने में बहुत मज़ा आने वाला है. माशाअल्लाह माशाअल्लाह. व्ह्यूअर्स कांदा फ्राय होते है आणि मी त्यातला कढीपत्त्याचे पत्ते टाकी इसरलो होतो तर काही वांदा नाही. आपण आत्ता पण टाकू शकता. भाव सकल आमच्या चांदा काकाच्या घरा जे के निसाळ मुकादमच्या नावाने फेमस आहात त्यांच्या घरात 11वी शरीफ आहे. जेवत आहे तेव्हा सगळ्यांनी व्ह्यूअर्स त्यांच्या 11वीतला शरीफ व्हा. शरीक व्हाया ऐसा नाही मिळत. आपली व्हिडिओ झाल्यानंतर ते बघतील. आपली 11वीची व्हिडिओ बघून एन्जॉय करते. बटाटे पण करी फ्राय होत राहिले त्यात व्ह्यूअर्स. अल्हम्दुलिल्लाह की मी जेव्हाशी पण मी जेवण बनवायला लागलो हा स्टार्ट झाला आहे कुकिंग करणं. ज्या पण उमरेशी मी स्टार्ट केलो अशी तर त्या उमरेपासून आत्तापर्यंत जी मी कुकिंग करता मी अंदाजाने पण करता. माझी ओनची पण करता. मम्मीचा बघलेला पण करता. बुवाचा बघलेला पण करता. बुवा मीन्स माय नानी माय दादी. आणि ती त्यातला मी सक्सेसच होत राहिलो अल्हम्दुलिल्लाह की कच्ची नवीन रेसिपी ट्राय करायला गेलो ती त्यातल्या मनाला ना उमेदी किंवा निराशा हाती नाही लागली आहे. ही अल्लाहच्या तरफशी मला मोठ मोठा सपोर्ट आहे. मोठी गॉड गिवन गिफ्ट बोलतात तैसा आहे. दुआ करा ह्याच्या पुढे पण माझा जजमेंट आणखीन वाढो आणि इल्मला माझ्या वसी हो माझा इल्म. दुआ करा. आमीन आमीन. माझ्या घरांची तमाम माणसं बोलतात तुझ्या हातचं जेवण खूप टेस्टी लागते. और माझे व्यूअर्स पण बोलिया लागले कि आपके हाथ का खाना हमें बहुत पसंद आता है. देख के यम्मी यम्मी लगता है. खाने आना पड़ेगा. तर व्यूअर्स
सगळ्यांना इन्व्हाइट करताय मी. जेव्हा पण तुम्हाला वाटेल आहे की कन्नूबाबीच्या हातचं जेवण खायला पाहिजे तर नक्की या तुम्ही. येस. आता टमाटे सोड. फ्लेवर्स पुलावाच्यासाठी कांदो एकदम जास्ती लाल करून घ्यायचो नाही आहे, तर मी 4 टोमॅटोज कट केलो आहे. ते आता ह्यातलं टाकीन फ्राय करी याला. इट मीन्स मी ह्याला मेल्ट करून घेईन इन्शाअल्लाह. फ्लेवर्स आमचे व्हिडिओज जे यूट्यूबवर जातात तेच आमचे व्हिडिओज फेसबुकवर पण अपलोड होतात आणि माझे खूप सारे फेसबुक फ्रेंड्स आहेत आमच्या दोघांचे. ते मग खुश होतात रेसिपीज बघून, जे की गल्फला आहात, अब्रॉडला आहात, आपल्या फॅमिलीशी लांब आहात, त्यांना थोडीशी मदत मिळते. मोक नाही बोललो तरी थोडीशी मदत मिळते त्यांना माझ्या रेसिपीच्या जरिये. कोकणी जेवण खायची किंवा नाही पण बनवले तरी एक स्वाद महसूस करतात कोकणांचं, आपल्या फॅमिलीचं स्वाद महसूस करतात. खाली टाइमात बसतात ते टाइमपास पण होते ना व्हिडिओ बघायला. जी 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 बिलकुल. तर माझ्या सगळ्या फेसबुक बाईला माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही सगळ्यांनी जितक्यांनी पण व्हिडिओज बघता मला कॉमेंट्सला नक्की सांगा. आणि तुम्ही कशी हा तुमच्या गावाचा, तुमच्या स्टेटचा, तुमच्या तालुक्याचा, जिल्ह्याचा नाव तुम्ही यातला नक्की टाका. मला खूप खुशी महसूस होते. कशी बसून तुम्ही बघता त्या बाबतीची मला खूप खुशी होते. आणि एक रिक्वेस्ट आहे, यूट्यूबवर जो पण आहे त्यांनी फेसबुकवर पण जाऊन फॉलो करा आम्हाला, आणि फेसबुकवर जो आहे त्यांनी यूट्यूबवर जाऊन आम्हाला सबस्क्राईब करा. इट्स अ काइंड रिक्वेस्ट टू यू. झाले बटाटे झाले समजा. ओके डन. बस तो क्या अभी भाप में भी हो जाएंगे, फ्राई हो गया माशाअल्लाह. दिवस मटन पुलाव खायचं बहुत याद येते है आणि इंशाअल्लाह ताला मटन जल्दीच मी मटनची पुलावाची रेसिपी अपलोड करीन. दिवस याद ठेवा व्ह्यूअर्स. त्यातला आता पुलाव रेसिपी बनणार आहे त्याच्यासाठी पाणी आता कांदो फ्राय होते तोपर्यंत मी हते पाणी गरम करायला ठेवलो आहे. राईस देसी जुगाड जल्दी व्हायला पाहिजे बघू. ठीक आहे. आता मी घातला कोथिंबीर, क्रश करून घेईन, कट करून घेईन. मसालो पण टाकून घेईन आपला. काय कलर आहे मसाल्याचा माशाअल्लाह. मुंबऱ्यात गेलो होतो ते भाभीच्या हातचं जेवण जिया मिळला मना काय बनवायचं मोको माझ्या भाभीनेच दिला. दीदी बहुत काम करते हो दीदी घर पे, यहाँ पर आए हो तो अभी सिर्फ आराम करो. तरी पण मला मस्ती ना त्याचो घाऱ्यो. वो तो ठीक है. मुनीर को तेरे हाथ का मसूर पुलाव खाने का था. माझ्या भावालाच माझ्या हातचं मसूरचं पुलाव बेहद पसंद आहे. पण ती पण मला बनवून माझ्या भाभीनेच दिला. नाही बोलते दीदी बहुत काम करते हो मैं बनाऊंगी. लेकिन इतका मस्त जबरदस्त पुलाव माझ्या भाभीनेच बनवला होता ना. ॲक्च्युली भाभी नाही मी तिला समायरा बोलता. तर भाभी है ना तुम्हारी, माझी भाभी आहे बहुत जसे. पण माशाल्लाह बहुत टेस्टी सुपर से ऊपर पुलाव बोललो होतो. व्ह्यूअर्स 2 टेबलस्पून तूप टाकताय हाय. ही तुम्ही कच्च्याही स्टेजला टाका, तुम्ही आत्ता टाका, तुम्ही नंतर टाका. जाना तो पुलाव में ही है घी को. कान कैसे भी पकड़ो, हाथ घुमा के पकड़ो, सर के पीछे या इधर. तुम्ही देसी घी टाका किंवा तुम्ही साधा डालडा टाका. आता देसी टाकू ते कॉमेंट्स येतील दीदी क्या देसी डालना ज़रूरी है. तर नहीं, देसी डालना ज़रूरी नहीं है, आपकी चॉइस के हिसाब से. जेव्हा आता ह्या मसाल्याला मी गॅस थोडं स्लो करीन आणि त्याला मसाल्याला थोडा फ्राय होऊन देईन. अवसर मी मसूर वॉश करून घेईन.
बस मसाल्याचा हात बघूया काय झालोय तो. वाव, काय खुशबू, माशाअल्लाह, एक नंबर, सुभान अल्लाह. आणि विवर्स दुसरी बात काय, आपण जेव्हा कच्चाही पुलावाला आपण मसाला वाटू ना, तो थोडं दरदरो असलो पाहिजे, असं चरचरीत असलो पाहिजे, एकदम बारीक नाही करी याचो हे. त्यासाठीच बघा ना कसा आला लसूण अख्खे अख्खे दिसतात पुलावला पाहिजे. आणि ह्या 3 मिरच्या मी कट करून घेतली. तुम्हाला जी मी 50 ग्रॅम मिरची दाखवली होती त्यांची 3 मिरच्या बाजूला ठेवली होतो कट करून वर्षी टाकी आला. तुमची मर्जी आहे, तुम्ही टाका वर्षी कट करून, अदरवाइज नको टाकू, पण मला आदत आहे. मिरचीनी कैसा है, जायका येते. मिरचीनी कैसा है जी, तर खायला बेस्ट लागते. जेला आता मी त्यातला मसूर टाकीन. हे पण पाणी बॉईल होईल गेलं आहे. येस, पाणी बॉईल झालं आहे. मसूर माझ्या ख्यालशी सगळीच लोक इतके मसूर घेत नसतील. कोण 100 ग्रॅम घेत असतील, कोण अर्धा पाव घेत असतील. ते पुलाव लागेलच नाही मसूरचा. हा, पण मी इतको मसूर घेता विवर्स. तुम्ही लोक पण ऐसाच घ्या मसूर, ताकि तोंडाला माहिती पडला पाहिजे की मसूरचा पुलाव खाता हो. सही है. आणि जेव्हा मी मटन पुलाव बनवता ना वो, त्यातलं मटन चिकन ही जास्ती क्वांटिटीतला असते. बरोबर आहे. राईसच्या पण जास्ती मटन चिकन असते. आणि ही सगळ्यांना बेस माहिती आहे बात. जितकी पण येऊन माझ्या घरशी जेवण गेली थात आणि याच्या पुढे पण जातील इन्शॉल्लाह, तर त्यांना बेस बात माहिती आहे. जे लागता आपण जरा थाली मारून 5 मिनिटं ठेवूया. माशाअल्लाह, मसूरला 5 मिनिटं परतून घेतलो आहे. नाही ते उगत रुसले कुसले असते. कांद्याला टमाट्याला भाप लावलं मला खान आहे. तेव्हा आता पाणी बॉईल केलंय हाय, ती पाण्यातलं मी वरती माशाअल्लाह. गरम पाणी टाकलं म्हणून ती बॉईल तैसाच आहे. थंड पाणी टाकल्यावर मग ती बॉईल या टाइम जाते. रिवर्स राईस टाकी तो टाइम फायनली जायलोय. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. ऐसा नाही आहे की जितका पाणी टाकलाय त्यातलं चावलं मतलब शिजून कंप्लीट होतील. साईडला थोडा पाणी आणखीन मी गरम करायला ठेवलो आहे. जेवढा लागेल तेवढा आपण पाणी टाकल्यावर आणखीन शामिल करू. यूट्यूब स्पेशल पुलाव किसको बुलाव. विवर्स, कांदो फ्राय करताना मी मीठ टाकला होता. कांदो जल्दीशी नरम व्हायला त्याच्यानंतर आता परत एकदा टाकताय आहे, कारण ती इतका जास्ती नाही टाकला होता. तुमच्या हिशोबाने तुम्ही मीठ टाकू शकता. मी त्याचा अंदाज तुम्हाला दाखवू नाही शकत आहे की किती टाक्या लागेल मीठ. तरी पण आपण किती घेतलं, 2 टीस्पून घेतलं. हा, 2 टीस्पून त्यातला घेतला होता. बस ते 3 टीस्पून आम्ही घेतला भाव. हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. चावल किती आज बोलले गेलेलं आहे, मसूर किती आज बोलला गेलेला आहे, मिरची किती घेतलं, कांदे किती घेतलं, लसूण किती घेतलं. विवर्स, तरी पण मी तोंडाने बोलून पण तुम्हाला दाखवून पण मी डिस्क्रिप्शनला मी व्हिडिओच्या खालती टायटलला मतलब मी देता कि किती चीज़ किती है. जैसा कि आता शुगर है तो शुगर किती है, राइस है तो राइस किती हा. तरी पण मला कॉमेंट्स येतात, दीदी हे कितना लिए, दीदी वो कितना लिए. प्लीज तवा ही सिर्फ ह्यासाठी आहे की तुम्ही व्हिडिओ स्किप करून बघता व्हाव, या तर मग तुम्ही व्हिडिओ इनकम्प्लीट बघता व्हाव. ऐसा नको करू, कम्प्लीटली बघा तर तुम्हाला कम्प्लीट इन्फॉर्मेशन मिळेल आणि कम्प्लीट तुम्ही मतलब जी पण रेसिपी बनवायची आहे ती तुम्ही दिमागात घेऊ शकता व्हाव.
तुम्ही कंप्लीट व्हिडिओज बघाल ते आम्ही इन्शाल्लाह पुरे आणखी पण व्हिडिओ टाकू शकतो. आम्हाला हिंमत मिळते मग जी. आता पाण्याचं पण हिशोब तुला सांगतो आम्ही किती पाणी घेतलं भाऊ. वो बारीक राईस आहे माशाअल्लाह, शिवणीसारखं बारीक आहे. अल्हम्दुलिल्लाह. आता याला ढाकण मारून ठेवताय. हाय धान सुकेपर्यंत त्याला ऐसाच सोडायचा आहे. जेव्हा धान सुकेल तेव्हा हो माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह. मसूर पुलाव. और इसमें बटाटे छोड़ने का भी तो बाकी है ना. यस. पाणी बरोबर जाईल आहे माशाअल्लाह. ते पाणीचा कैसा आहे, चावल माझं जुनं आहे. हा त्या हिशोबाने पाणी कमीत कमी 1-2.5 लिटरपर्यंत पाणी गेलेलं आहे. त्याच्यानंतर आता दमात द्यायची तयारी करू. सगळ्यात पहिले बरीच तो स्प्रेड करीन. माशाअल्लाह. अल्हम्दुलिल्लाह. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. व्ह्यूअर्स, आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा काही पण रेसिपी बनवायची. ते मम्मी असे बटाटे फ्राय करून थाल्यात ठेवायची. ते आम्ही 4 भावंडा, एक एकरशी येतं, एक तिकरशी येतं, एक तिकरशी अशी येऊन आम्ही एक करून बटाटे सगळी खपवून टाकायची. ते मग मम्मी पप्पा ओरडायचे. सगळ्यांनी जेवणाला पुरणार नाही तुमचा काय नाटाकी आरडा ओरड पर्याची मार पण पडयाची. तरी पण ती काय लहान पोरा ना अकलेचं पत्तो नाही. तर आता मी काय करता, मी एक्स्ट्रा बनवता का की मला माझा बचपन याद आहे ना बघून मी बटाटे आता हे अवरेज नाही फ्राय केले, मी जास्ती फ्राय करून ठेवलो आहे. तेव्हा त्या हिशोबाने कशी आपली पोरं येतात ना मांग्याला खायला तर त्यांना दिया मिळते. चला आता मी धान दमात देत आहे. गॅस लो करीन. माशाअल्लाह. आता ही मी 10 ते 12 मिनटं मी धान दमात ठेवीन, मतलब की पुलाव दमात ठेवीन. तसं आपण आपल्या दुसऱ्या कामाला लागूया. एट द एंडिंग तुम्हाला मी दाखवीन. व्ह्यूअर्स, जेवण रेडी आहे आणि आपल्या कोकणाला ते सवय आहे जेवणाच्या सोबत पापड, लोणचा, कोचंबर इथे पाहिजेच. आणि मी आता पापड फ्राय करून घेत आहे. तोपर्यंत आपण बघूया पुलावाचं काय हाल आहे. माशाअल्लाह. पुलाव बनवून रेडी आहे. मस्त खिल्लेले चावल बनले येतात. चावल बघा किती खिल्ले येतात, मस्त नरम नरम. गॅस बंद करीन मी पुलावाचं. सर पापड फ्राय होतात. पापड फ्राय झाल्याच्या नंतर मग सगळ्यांनी या जेवयाला आमच्यासोबत. 2 निघाले. पण ठीक आहात ना, त्या थिकला समजत नाही ना. माशाअल्लाह. बस जेवणाची तयारी चालली आहे जोरदार. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. एक नंबर. माशाअल्लाह. किती खुशबू आहे बघा. पापड भी दे पापड.
आता लोणचं आणि कुचंबर आहे ते मी दस्तरवर खावी जेवण तेव्हा दाखवीनच. सॉरी दाखवीन नाही, खायला घेऊ माशाअल्लाह इन्शाअल्लाह. दिवस बघा कन्नोनी आता मस्त मसूरचा पुलाव बनवला आणि पापड पण फ्राय केला नाही माशाअल्लाह. मस्त खुशबू लुबानदानी करते खुशबू इतकी जबरदस्त येते आहे की आता जेवयाच्यासाठी जास्त इंतजार नाही होणार. खाऊन बघ. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. खूप गरम आहे आणि तुम्हाला ते माहिती मला गरम पसंत नाही, मी गरम खात नाही जल्दी. बिस्मिल्लाह. माशाअल्लाह माशाअल्लाह. ते तुम्ही लोक आपण आपल्या आपल्या घरात ट्राय करा ही रेसिपी. माशाअल्लाह खुशबू मस्त येते. हा माशाअल्लाह. व्ह्यूअर्स दिल दिया नको तर नक्की तुम्ही आणि सच्ची तुम्ही आणि पक्की तुम्ही मला सांगा रेसिपी कशी लागली आहे. तुम्ही बघून माझ्या तरास तुम्ही ट्राय करा घरातला आणि खाऊन मला नक्की तुम्ही दुसऱ्या व्हिडिओच्या कॉमेंटवर जाऊन तुम्ही मला सांगा की व्हिडिओ तुम्हाला रेसिपी कशी लागली आहे. चला मग आता व्हिडिओ बघत राहा. अल्लाह तुम्हाला हयाती देव, तंदुरुस्ती देव, तुमच्या रोजी इज्जतला इजाफा देव. आमीन सुम्मा आमीन. अल्लाह सगळ्यांचा भला करू, सगळ्यांना मालामाल करू अल्लाह, आणि सगळ्यांचे अखलाक बेस करू. अल्लाह तालाला अखलाक पसंत आहेत. बेस अखलाक असले पाहिजे. अल्लाह ते रसूलला दुसरा काय पाहिजे ते दुआ करा आमच्यासाठी पण. आम्ही पण तुमच्यासाठी दुआ करतो. आम्ही पण तुमच्यासाठी दुआ करतो. बोल करणं काय बोल. प्यार मोहब्बत शिर्या, प्यार मोहब्बत वाटा. जर तुम्ही कुणाच्यासाठी बेस बोलाल ते तुमच्या संगत पण बेसच होईल. बरोबर. तुम्ही विदाउट काही जाणल्याशी, विदाउट काही बघल्याशी कुणाच्या बातीत येऊन कुणाला बुरा बोलणं ही एक गुन्हा ते आहेच. अल्लाह तबारक व तालाच्या नजरेतला ही मोठा खतरनाक गुन्हा आहे आणि ती गुन्हा करू नको तुम्ही. कुणाला कोण जर वाईट बोलतं आहे ती तुम्ही त्यातला शरीक होऊ नको, सामील होऊ नको. हमेशा आपले अमाल मोप नेक आणि सच्चे आणि साफसुथरे ठेवा. बस इतकाच माझा आजचा मेसेज तुम्हाला होतो. आणि त्या मेसेजच्या पाठीर पण काही कारण असेल. समझदार को इशारा काफी है. चलो ठीक है. कोकन की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. आगे आगे देखने के लिए बहुत कुछ है, बहुत कुछ है, बहुत कुछ है. अल्लाह हाफिज. इंशाअल्लाह बाय. इंशाअल्लाह हम अच्छे से अच्छी चीज़ें आपको बताने की कोशिश करते हैं. अल्लाह हाफिज. टेक केयर.